आज आम्ही बनवतो मिनी समोसा. कारण की बाहेरचे समोसे खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता, म्हणून म्हणलं आपण घरी पण ट्राय करूया बनवायला. तर आम्ही घेतले होते समोसे बनवायला. सर्वात अगोदर आम्ही मैद्याचं पीठ घेतलं होतं, त्याचा डो करून तयार ठेवला होता. मग ग्रीन चटणी बनवायची होती, तर कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या आणि मीठ हे सर्व टाकून मिक्सरमध्ये बारीक घेतलं वाटून. त्यानंतरनी मटर आणि बटाटा हे दोन्ही टाकले कुकरमध्ये शिजवायला. शिजून झाल्याच्या नंतरनी बटाट्याचे घेतले साल काढून. बटाटा आणि मटर हे दोन्ही मिक्स केलं मॅश करून झाल्याच्या नंतरनी कढई ठेवली. कढईमध्ये तेल घेतलं थोडंसं टाकून. त्यानंतरनी जिरे, जी चटणीसाठी मिरची वाटली होती त्यातली थोडीशी काढून घेतली, ती त्यात ॲड केली. त्यानंतरनी मग थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. उकडलेला बटाटा आणि वाटाणे हे जे आपण मॅश करून ठेवलं होतं ते त्यात ॲड केलं. ॲड करून झाल्याच्या नंतरनी त्याला मिक्स केलं. मिक्स करून व्यवस्थित घेतलं. मग नंतरनी त्यात बारीक कटिंग करून ठेवलेली कोथिंबीर ती त्यात ॲड केली आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं. त्यानंतरनी मग हे थंड होऊ दिलं थोडा वेळ. आणि मग थंड झाल्याच्या नंतरनी मैद्याच्या आम्ही लांबसड आकाराच्या रोट्या घेतल्या लाटून. जास्त जाडही नव्हती आणि पातळही नव्हती, नॉर्मल आम्ही साईज घेतली होती त्याची. आणि मग नंतरनी त्याला समोशाचा आकार द्यायला सुरुवात केली होती. आकार वगैरे दिला व्यवस्थित. आणि मग नंतरनी जे आम्ही सारण तयार केलं होतं समोशाच्या आतमध्ये जाणार ते व्यवस्थित घेतलं होतं भरून. आणि मग नंतरनी त्याला फोल्डिंग केला होता. आम्ही फोल्डही केला होता आणि ओपनमध्ये असं नॉर्मल असतो ना आकार, तोही ठेवला होता. आम्ही 2 आकाराचे समोसे बनवले होते. आणि मग नंतरनी सगळे एक एक करून भरून घेतला सारण. आणि मग त्या कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल गरम तेल झाल्याच्या नंतरनी एक एक समोसा आम्ही सोडला त्यामध्ये. आणि मस्तपैकी असे थोडेसे ब्राऊन कलरचे होईपर्यंत त्यांना घेतलं होतं तळून झाल्याच्या नंतरनी आमचे समोसे झाले होते रेडी खाण्यासाठी. तुम्ही पण नक्की ट्राय करा.